पोलीस असला म्हण का उपकार आहे, पोलिसाला माफ आहे. तो बोलते ना त्याला मार नका का मार नका त्याला जीव गेला तर माफ आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह. अलिबागच्या गोकुळेश्वर स्टॉप येथे मंगळवारी रात्री मद्यधुंद चालकाने रॉंग साईडने येत अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात 3 जण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी चालकाला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघात करणारी ग्रे रंगाची मारुती वॅगन आर कार क्रमांक MH06 CD 3748 हिच्यावर पोलीस अशी पाटी होती, तर आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा पिकअप वाहन अलिबाग वडखळ मार्गावरून जात असताना रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास गोकुळेश्वर स्टॉपजवळ वॅगन आर कार अचानक रॉंग साईडने आली. कार संजय रमेश जगताप हा मद्यधुंद अवस्थेत आणि भरधाव वेगात चालवत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम पिकअपला जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या स्कूटीलाही धडक बसली. या अपघातात पिकअपमधील 2 जण तसेच स्कूटीवरील एक व्यक्ती असे 3 जण जखमी झाले आहेत. अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वाहन चालकाला ताब्यात घेतले. मात्र काही अघटित घडण्यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी आरोपी संजय जगतापवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मात्र आरोपीला अद्याप ताब्यात घेतले नसल्याचे समजते. वादळवारा लाईव्हसाठी अमोलकुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.